वा, ही गाडी आहे तुमची? किल्ली कुठे? अहो काढा किल्ली आणि लावा पटकन. अहो बाई, तुमचा हात थरथरतोय. मिस ब्युटिशियन, हे घोंगट वरती करा आणि थोबाड दाखवा तुमचं. पकडला गेलात तुम्ही. आता सांगा तुमची टोळी कुठे? हे 2 हात मारायचं प्लॅनिंग कोणाचं होतं? काल मस्तपैकी एक हात मारला होता ना. हे बघ, हे काय झालंय बघ. सॉरी ना आता मामा. अरे माझ्या तर शाळेचं. बस झाली तुझी शाळा. बघल तो माझी शाळा माझी शाळा. तू काय शाळेचा एकटीने टेका घेतलायस? सावे, मला मान्य आहे तू आमची लीडर आहेस, पण एक गोष्ट लक्षात ठेव, तू हे विसरू नकोस की तुला हे काम मी शिकवलंय. मामा, म्हणजे तुला असं वाटतं का की म्हणजे आम्ही असं एकलव्यासारखा अंगठा कापून द्यावा? वेळ आली तर मागन पण. चमके, काय पण काय बोलतेस का? ए मामा. साऊ, मला तुला दुखवायचं नाही. मी ही झालेली गोष्ट विसरेन पण याचा अर्थ असा नाही की मी तुझं सगळं ऐकेन. हे मॅटर निवळेपर्यंत तरी दुसरा हात मारायचा नाही. कसा म्हणतोय ना, मी येणाऱ्या लोकांना काय सांगू? फुलांचं डेकोरेशन करणारा आजारी आहे, पैसे घेताना आजारी पडणार आहे का? गरीब आहे ना, तर गरीब आजार करायचं, कळलं ना? गरीबांना आमच्या लग्नात यायचं नाही. हा, किड्यांसारखं करायचं. तुम्ही त्यांचं काही वर्णन सांगू शकाल? म्हणजे ते दिसायला कसे होते, त्यांचा पेहराव कसा होता? गेटअप करूनच आले होते ते सगळे. त्या महाभागानं अर्जुनच्या तोंडावर लाल तिखट फेकला आणि निसटून गेला तो तिथून. त्यामुळे चेहरा कसा होता ना हे नीटसं सांगता येत नाहीये. हा, पण त्यांच्यासोबत जी कोणी मुलगी किंवा बाई जी कोणी होती ना, तिने तोंडावर पदर घेतला होता. बरं, मला एक गोष्ट सांगा, ते दोघच होते की त्यांच्यासोबत कोणी त्यांचे साथीदार पण होतं? साहेब, तुम्ही एक काम करा, परत जाऊन पोलीस स्टेशनला बसा. सगळी माहिती हातात देतो तुमच्या. सगळी माहिती आम्ही काढणार तर तुम्ही काय करणार साहेब? साहेब, त्यांचे साथीदार इथे असले जरी तरी ते आत्ता थोडी इथे थांबणार आहे. ते तर कधीच पळून गेले असतील ना इथून. एकटा भूताचं मन म्हणते की ग विषय सोडून. असं कसं सोडून देऊ?
मामाच्या कानफटीत मारलीये, माझा हात पकडलाय. हे सगळं मी आपल्या प्रोफेशनचा भाग म्हणून समजून घेऊ पण शकते, पण काय सावे? तरीच सपना दीदी एवढी घाबरली होती. घाबरली म्हणजे? अरे तू चाचाला मारलंस ना, तेव्हा मी तिथे नव्हते. त्यावेळी ह्या दोघी पळत आल्याने तिथे नेमकं काय घडलं हे सांगू लागल्या आणि बरोबर तेव्हाच ती तिथून सटकली. एक मिनिट, पण तुझा मेकअप करत असताना तिचा घुंगट वरती गेला असेल ना? तू तिचा चेहरा बघितला असेल ना? काय नाही ना, ती घुंगट घेऊनच होती. खरं तर मलाच कळायला हवं होतं, पण अरे तिने माझा गेटअप खूप चांगला केला होता, अगदी मनापासून. एक मिनिट नारकर साहेब, ती एक वेल ट्रेंड ब्युटिशियन होती, एवढासा क्ल्यू पुरेसा आहे का तुम्हाला? देशमाने, येस सर. कदाचित ही ती स्टोरी असणार बघा. ही स्टोरी म्हणजे? काल पुण्यामध्ये सुद्धा या स्टाईलने चोरी झाली. सगळं वराड बेशुद्ध करून फरार. पण मला सांग, या आधी आपण कधीतरी पकडलो गेलोय का? नाही. पण का असं काय झालं? त्यांना त्यांची लायकी दाखवल्याशिवाय मी नाही स्वस्त बसणार आहे. और तुम्ही त्यांच्या मागावर राहा किंवा नका राहू. या पकडीतून निसटलेत ते अर्जुन कवठेकरच्या. हे सगळं ना त्या वांडरामुळे झालंय बघ. काड्या करणाऱ्यांच्या नाड्या कशा आवळायच्या ना, आय नो बेटर. नाही त्याच्या पाठीला वाक आणला ना मी, तर नाव नाही लावणार जावी. मी नाही सोडणार आहे तिला. सगळे हिशेब चुकते करणार. नाना, पंखा आणलाय तुमच्यासाठी. आता वाऱ्यासाठी गॅलरीत बसायची गरज नाही, आत बसून मस्त गारगार वारा घ्यायचं. काय हे घ्या, दे त्यांना. शे पोरांनो, आता मी माझ्या मदर माऊलीला भेटणार आहे. तर घरी पळायचं, उद्या भेटू आपण. तिचा वास येतोय. मदर माऊली पूजा करते वाटतं. मजा करते. मदर माऊली, अगं कमालच केलीस. मी इथे उदबत्तीचा वास घेत होते आणि तू माझा बरोबर माग काढत आलीस. देवाची झाली आहे पूजा, आता तुमची करते. या मदर ग, माझी मदर. मदर माझी माऊली, जशी उन्हाची सावली. बर, आज असं आहे का? काय म्हणली तू? मदर माझी माऊली, जशी उन्हाची सावली. लेक माझी भावली आणि पावसात छत्री घेऊन धावली. असं का? बर. पांघरून मायेची चादर, साथ देती सर्व दूर. सारथी मी तुझी आणि तू माझा अर्जुन. अर्जुन? नाव काढू नको अर्जुनाचं. का ग, काय झालं? आणि एवढा का राग तुझा त्याच्यावर? काहीच राग, इथे पण आणि त्या महाभारतात पण. गरीब कर्णावर अन्याय करणारे सगळे अर्जुन एकदा सारखेच. एवढं डोकं फिरवणारा असा अर्जुन कोण भेटलाय तुला?
आता तो अगं जाऊ दे ना. बरं एक मित्रासाठी एक सरप्राईज आणलंय. काय सरप्राईज? बघू काय? नाही आता नाही बघा. सावे अगं दाखव की. नाही आता नाही. मला बघ, मी बघ. अगं लई भारी आहे. ये आतमध्ये ये. सावे बर थांब आले उघडू अगं. काय भाई हिज मला सांग तुला ताक घुसवण्यासाठी काय पाहिजे होतं? काय नाव त्याचं? इलेक्ट्रिक ब्लेंडर आणलाय. छान आहे. कशाला खर्च करायचा? मदर माऊली खर्चाचा लोड तू नको घेऊ काय. बर या लोड वर ना ठेवलंय. मामा कुठं आहे? म्हणजे मामा अजून ड्युटीवर ना आला नाही? कुठं आलाय? अगं केव्हापासून फोन करते मी त्याला, लागतच नाहीये. थांब फोनच करते आता. ट्रेंग ट्रेंग घंटी वाजले. अरे नाम लिया और दीपू मामा हजर. सावे आलो. मामा अरे मामा लॉंग टाइम नो सी. कधी एकदा तुला बघतोय असं झालं होतं बघ. कवा एकदा तुझा चेहरा जवळून बघतोय असं वाटायला लागलं मला. मामा आता आलाय तर लगेच निघायचं नाही काय? साहेबाला सांगितलं रजा देतोस का नाहीस. 8 दिवसाची रजा टाकली. बेस्ट. रजा दिली नाही का नाही तर राजीनामा माझा तोंडावर फेकतो म्हणून सांगितलं. कडक. आता कसा कोरम पुरा झाला. मामाची एसटी पण आली डेपो मध्ये. हा अशा सुट्ट्या काढत राहिलास तर एक दिवशी खरंच काढते बाहेर तुला. ए मदर माऊली काय जळतीस काय तू आमच्यावर? लाडक्या मामाची लाडकी भाची आहे मी. मामा किती दिवसांनी दिसतोयस रे. आज बिर्याणी होऊन जाऊ दे काय. कालच खाल्ली की बिर्याणी. मी 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 कालच खाल्ली बिर्याणी. खरं असं वाटतंय मला की आज पण गेल्या गेल्या बिर्याणी करूनच खावं. हा हो ना. ऐ तुमचा तो बिर्याणीचा प्लॅन नंतर करा. आज मी पिठलं भाकरी करते ते खा. शे अगं सावे मी तुला विचारायचंच राहिले. लगीन कसं झालं? मामासारखा अंतर्यामी माणूसच नाही मी पाहिला जगात. आता 6वी आहे म्हणल्यावर लग्न मस्त झालं असणार ना. ताण ताण आहे बघ डोसक्यावर नुसता. ताई काय विचार नकोस. साहेबांनी डबल ट्रिपल ड्युट्या लावल्या ग. हितनं रुद्रायत पानबुंदा, पानबुंद्यावरनं आंबेगाव, आंबेगाववरनं परत रुद्रायत. गाडी काय थांबायच तयार नाही बघ. पाणी दे जरा. घे गरज आहे तुला. जास्त टाकते मी. थांब. ए शारदा मावशी, ए शारदा मावशी. आली पावडर संपली. पावडर नाही ग मावशी, साखर. साखर आहे का? मम्मीने मागितली. या सगळे डबे तुमच्यासाठीच ठेवले. या चमकी. सावी आली. आता आमचं घर चमकीवानी चमकते बघा. चाम 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 चाम. आजच बरी आलीस. सावीच्या वासा होतीस ना. ए मदर माऊली असं का ग म्हणतेस तिला? तू गेल्यापासून आज उगवली ती. काय काय बोलते का मावशी? मी इथंच असते, तुझं लक्ष नसतंय माझ्याकडं. गप ग खोटारडे. आणि तो डबा घ्या. मग आताच मी खोटं नाही बोलत ग मावशी. मला सांग काल तू शिंगोशी मार्केटला होतीस का नव्हतीस? होते. होतीस ना. बसला दगड. अगं सावे मावशीला मरूस तर आवाज दिले मी असा.
असे हात पण दाखवले, पण तुझं माझ्याकडे लक्ष असेल तर ना. काही थापा मारतेस, मला मुंग्यांचा आवाज सुद्धा ऐकू येतो. मग माझा काय येत नाही? चिचुंद्रीचं बोलणं ऐकत नाही मी. तुला सांगते, खोटं बोलती ती. अगं खरंच खरंच खोटं नाही बोलत मी. पार आपल्या गल्लीपर्यंत तुझ्या माग माग आले होते, पण तू अशी तरा तरा थिएटर घरात निघून गेलीस. गल्लीपातून आली होतीस? हो तर. मग मला सांग, काल मी कोणत्या रंगाची साडी नेसली होती? ते तू नाही का चमके ताना पेही पाजा सांग, वाटेल तो रंग सांग. सांग सांग, आईला सांग. अगं सांग की, नाहीतर मदर माऊली धोनी धुवायला लावेल काय. नको नको. सांगू का मावशी? तू पिवळ्या रंगाची साडी नेसली होतीस. चूक, निळी होती. तेच, पिवळ्याच्या मागे जी निळी आहे ती नेसली होती असं म्हणायचं होतं. मावशी तुम्हाला बोलूच देत नाहीस. असं? मग मला सांग, काल गल्लीत काय घडलं होतं? कुठे काय घडलं होतं? नव्हतं घडलं गल्लीत. काय घडलं होतं गं? ए, मदर माऊली, अगं काय तू पोलिसांसारखी एन्क्वायरी करतेस तिची. मग किती काय चोरी करून आलो होतो आपण? अगं आपण वेगवेगळे आलो होतो ना इकडे. हो हो हो, वेगवेगळे आलो होतो. मदर माऊली, मला भूक लागली खूप, दे ग काहीतरी खायला. काय मेनू आहे मग आजचा? पिठला भाकरी खाणार आहेस? साविताई, 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 चल पटकन. तो फुलचंद सेटची माणसं आमचं सगळं सामान बाहेर फेकताय. चल पटकन. किचनच्या तर ना सावे, मदर माऊली मी आलेच. अगं सावे, बाई या पुरीला म्हणलं, अगं सावे नको त्यांच्या फंद्यात पडू. अगं चा तर थांब आलो. चिकटले शेपूट. कशाचं काय आणि काय? तुला नाही जायचं का? मला नाही त्या गावाच्या भानगडीत पडायचं. सामान असं टाकू नका अहो सावकार. अरे तुमच्यामुळे या समद्या वस्तीमध्ये घाण झालाय. उद्यापासून एकेकाला नाही बाहेर काढला ना तर बघाच मग. हो सावकार, तुमचे सगळे पैसे चुकते करतो मी. अरे केव्हा केव्हा करते बल्लाळ गुरुजी? तुझ्या अर्धा लाकूड मशनात गेला. आणि काय रे, हे ज्ञानाचा शिजोरी पाजून परिस्थिती बदलणार नाही. तुम्ही साला गरीब लोक ना गरीबच राहणार. फुलचंद, परिस्थितीची थट्टा करू नका. परिस्थिती कधीही बदलल. उद्या हीच मुलं शिकून देशाचं भविष्य घडवतील. ए बल्लाळ गुरुजी, अरे देशाच्या भविष्याचा काय विचार करते? तुझ्या भविष्य रस्त्यावर आला ते बघ आधी. ए अरे काय करते तू माणूस? गौरव दे त्याच्या दप्तर. अरे दुसरा सामान फेक. सावकार, सावकार थांबू आहे. मी तुमच्या पाया पडतो, हात जोडतो. थांबा गुरुजी. तुम्ही नाही, तुम्ही नाही हात जोडायचा. अख्खी वस्ती तुमच्या समोर हात जोडेल, तुम्ही नाही जोडायचा. आणि या नालायक माणसासमोर तर नाहीच नाही. ए सावी, माझी लायकी काढते काय? माझी लायकी काढते? तुझ्या माणसाला दिले होते ना पैसे, मग सामान का फेकलं? अरे फक्त 50,000, बाकीचा पैसा? हा, मग फक्त 30,000 राहिलेत ना. मग ते दे, फक्त 30,000 दे ना. दे आता, फक्त 30,000 दे. तुझा सगळा सामान आत जाते. दे दे, चल दे. तुझ्या त्या बल्लाळ गुरुजीची इज्जत वाचवायची ना तुला. दे पैसा.
बघा बघा वस्तीवाला लोक, सावी मॅडम आता मला पैसा देणार. छापडीतच बिचाडून थोबाड एक करू वाटतं ह्याचं. ही तुमची मॅडम माझ्या हातावर आता 30,000 रुपया देणार. ती चेन आता ठेवली असती तर आता कामाला नसती का आली? करू काहीतरी आपण. ए ए तू तू तुझे बॅग उघडा ठेव. इकडे 30,000 आला की मी तुला देणार. दे ना, माझा पैसा माझ्या हातात दे. हा बघ, खाज येते हाताला, खाज येते. दे दे दे, चल दे. खुर्रम शेठ कडनं पैसे आले असते तर ह्याच्या तोंडावर फेकले असते. दे. काय करायचं सावी? बघा बघा वस्तीवाला लोक, सावी मॅडम आता मला पैसा देणार. छापडीतच बिचाडून थोबाड एक करू वाटतं ह्याचं. ही तुमची मॅडम माझ्या हातावर आता 30,000 रुपया देणार. ती चेन आता ठेवली असती तर आता कामाला नसती का आली? करू काहीतरी आपण. ए ए तू तू तुझे बॅग उघडा ठेव. इकडे 30,000 आला की मी तुला देणार. दे ना, माझा पैसा माझ्या हातात दे. हा बघ, खाज येते हाताला, खाज येते. दे दे दे, चल दे. दे. अरे रमण भाई, अरे एकदम करेक्ट वेळेला फोन केला तुम्ही. अरे ते वस्ती मधला आपलं घर आहे ना, ते आपला झाला बघ. अरे तिथे आपलं घरच्या ऐवजी आपली बिल्डिंग खडी राहणार. हा ए तू ना एक काम कर, तू फक्त बुलडोजर घेऊन ये. ए रमणबाई, तुझं बुलडोजर जर माझ्या वस्तीत आला ना तर त्याच्या खाली आधी पहिलं तुला गाडेल. हे आपलं घर बल्लाळ गुरुजींचं आहे, पोरांचं आहे. तुझी वाकडी नजर नको या तिथं. फोन ठेव. ए सावी, तू पैसा पण देत नाही आणि वरून हायगिरी करते काय? ही पोलिसला सांगेल ना. मी भाईगिरी नाही रे, ताईगिरी करते. तुझं शिक्षण पूर्ण झालं नाही ना, ते पुरं करते. तुला काय सांगितलं होतं मी? तुझे पैसे सकाळपर्यंत देते. संपली सकाळ, मग अजून काय राहिली? पोरांनो, सकाळ कधीपर्यंत असते? 12 पर्यंत. आणि दुपार कधी सुरू होते? 12 नंतर. 12 AM 12 PM. बारा वाजायला अजून 2 तास राहिले. नाही तुझे पैसे पुढच्या 2 तासात परत केले ना फुलचंद, तर नाव सावी नाही लावणार. चॅलेंज. दोन तासामध्ये जर माझा पैसा नाही मिळाला ना, तर आपलं घर बुलडोजर बन. तुझा 2 तास आतापासून सुरू झाला. दोन तासात 30,000. मामा काही हात मारू द्यायचा नाही. पडकी गुंज लईच मनावर घेतली त्याने. सावित्री पण विचारून बघू का? मग 1 तास वाढून घ्यायचा ना. मला काहीच कळत नाही बघ. जेव्हा काही कळत नाही ना, तेव्हा आपण सिग्नलवर उभं होत असं समजायचं. ग्रीन लाईट आला की बरोबर कळतंय काय निर्णय घ्यायचे. आपल्याला ग्रीन सिग्नल भेटणार बघ. चल.
ग्रीन सिग्नलचं माहित नाही पण रेड सिग्नल पडला बघ. हेच घर आहे ना? होय साहेब. चला. सावे, पोलीस कोठडी, जर्मनची थाळी, कच्ची दाल खिचडी, आणि पांढरी साडी. ए गप्पे, घाबरायचं काही कारण नाही. एक सिंपल गोष्ट लक्षात ठेव, आपण जोपर्यंत हरण्याचा विचार करत नाही ना तोपर्यंत आपल्याला कोणीच हरवू शकत नाही. तुमचं नाव काय म्हणाला? मी माझं दीपकराव. मी दीपक माने. दीपक माने भाऊ आहे माझा. सावी, आलीस वय तू? आत ये. अगं ये की आत. साहेब, ही माझी लेक सावी आणि ही तिची मैत्रीण चमकी. माझी कशामुळे ओळख करून द्यायची? नमस्कार साहेब, सॉरी, आपलं काय झालंय? काय झालंय माहित नाही का साहेब कशाला आलेत ते? काय ग चमके, कशाला आलेत? कशाला मामा? मला काही माहित नाही ग. तुम्हाला माहित नाही? आणि तुम्हाला पण माहित नाही? कसं माहित असेल? पाय जागेवर राहायला पाहिजेत ना दोघांचं. गावगाव फिरत असते. ही माझी लेक सावी, बुटी शेणे, आणि यो माझा भाऊ दीपू, कंडक्टर आहे. नाही नाही साहेब, ते नाही नाही काय आहेस ना कंडक्टर, मग होय म्हण की. होय साहेब, कंडक्टर आहे. मी ब्युटिशियन आहे. मी हिच्यासोबत असते ना. आणि घाबरायला काय झालंय तुम्हाला? ते काय अटक करायला आलेत का? अरे ते काय अटक नाही करायला आले, मला पुरस्कार द्यायला आलेत. मला जागरूक नागरिक पुरस्कार मिळालाय, तो द्यायला आलेत. पुरस्कार? अरे कळत नाही का, मला पुरस्कार द्यायला आलेत. हसा की. पुरस्कार?
काय केलं असं तू? अगं काल मार्केटला गेले होते ना, तर एक मॅटर झाला. तिथं होती साखळी चोरांची टोळी. गेले कित्येक दिवस आम्ही त्यांच्या मागावर होतो, पण ते आमच्या हाती काही लागले नाही. पण ह्या मॅडममुळं आम्हाला ते सापडले. असं कसं? काय झालं, काल मी मार्केट मधून निघाले आणि गल्लीत यायला लागली. तुझी गाडी नुसती गुरगुर करती का चालती पण? हा चला निघा. आप्पा हे घे पैसे, मोजून घ्या. 850 रुपये. बरं हा सगळी उधारी संपली आता. हो हो हो. त्यांच्या आधी तुलाच घेऊन जाते ना पोलिसांना. पोलिसांना बोलवा की काय बघता. अगं तू आहे ना माग. लाज नाही वाटत का चोरी करताना? सॉरी. ते असं मी त्यांना म्हणलं आणि सगळे टाळ्याच वाजवायला लागले. आणि काकीला जागरूक नागरिकाचा सत्कार द्यायला साहेब स्वतः जातीनं उपस्थित राहिले. अरे टाळ्या वाजवा की काकीसाठी. हा सावे, अगं काल तू पाहिजे होतीस काकीचा पराक्रम बघायला. मामा अहो असा हाणलाय त्या चोराला काकीनं. अहो आम्ही जर मध्ये पडलो नसतो ना तर साहेब तिचा सत्कार करायला नाही, तिला जेलात टाकायला आले असते. काय बी बोलतोय बाई. अगं सावे, काकीला चोरांचा एवढा राग आहे हे मला कालच कळलं बर का. हा मग चोरी करणं वाईटच आहे. बरोबर आहे साहेब. तुम्ही करा की सत्कार सुरू. बरं माझ्या मोबाईल मध्ये एक फोटो काढाल का? अहो का नाही, द्या की. अरे जोरान टाळ्या वाजवा. साहेब मोबाईल. ठीक आहे मॅडम, उद्याच्या पेपरला बातमी येऊन जाईल. पेपरला येणार बातमी? हो. आणि काय लागलं तर सांगा. मग लागलं की सांगतेस किती. जस तिने मला पनीर आणायला सांगितलं. तुझं पनीर हे बघ इथं ठेवलंय आणि हे उरलेले पैसे मोजून घे. बरं झालं बाबा आणलंस, नाही तर भाऊनी काय आणलं नसतं ते. काय बघत बसलाय?
आपल्या फोन मध्ये काढ की 2-4 फोटो. हा हा हा. ताई जराशी हास जरा. हा हा. हो सर आता सावे, मला जरा तुझ्याशी बोलायचं होतं. महत्वाचं काम आहे. बोल ना. नाही ही तर नका, नंतरच बोलतो, पण मला भेटशील नक्की. हा बर. नक्की भेट. येतो. अनेक मावशे, अगं पनीर पाहिजे होतं तुला, मला सांगायचं, मी आणून दिलं असतं. कपटी का? नाही बोलू दे की तिला. काल हिला मी मार्केट मध्ये दिसले अशी म्हणली ना मला ही, आणि गल्ली पण तू आली होतीस माझ्या माग. मग हे समज तुला कसं माहित नाही? आता बोल. हो हो, काल मी गर्दी पाहिली होती, काहीतरी दिसत होतं असं गर्दी, आणि काहीतरी कोणतरी बोलत होतं की लफडं झालंय म्हणून. मावशी तू होती का ती? बाबू, हाय हाय डॅशिंग मावशी. हा गबगथा पडे. बरं मॅडम, येऊ का? या. मामा हा येत आहे का? कुठं? अहो गस्त घालायला. काय साहेब, गरीबाची चेष्टा. थँक्यू. मॅडम येतो मी. होय, तुमचं पण मनापासून आभार. साहेबांना जायला जागा द्या. अरे बास, तुम्हाला काही काम धंदे हायते का नाही ते, जावा आपापल्या कामाला. एक वेळ गेली एकदाची पिढा. काय म्हणलास? पिढा? पोलीस आपल्या सुरक्षेसाठी असतात, पण त्यांना एवढं घाबरायला काय झालंय? चोर आहेस का? कंडक्टर आहे ना. हा मग? ए मदर माऊली, अगं कशाला या फंदात पडतेस तू? परत असं करू नकोस काय. त्या चोराने तुला काही केलं असतं तर? अगं कशाला मला काय करतात? माझी लेक आहे माझ्या बरोबर, आणि मला काय झालं तर ती थोबडवीन किती असली. पण नाही भिन नाही, इमानदारीनं कमवावं आणि इमानदारीच खावं. एक वेळ भीक मागावी, पण चोरी करू नये. आणि बायकांचं मंगळसूत्र चोरतो म्हणजे काय? चोरी करणं लई मोठं पाप आहे पोरी, लई मोठं. आता सडू दे 2-4 महिने त्यांना जेलात. मदर माऊली, मला माहितीये चोरी करणं पाप आहे, पण हे पाप मी सुखासुखी नाही ग करत, मजबुरी म्हणून करते. आता कसं सांगू तुला? अर्जुन, तू होतास म्हणून ताईचं लग्न निर्विघ्न पार पडलं. म्हणजे भले ते चोर पळून गेले असले तरी मोठं संकट टळलं. दीपेश, मला वाईट एकाच गोष्टीचं वाटतं, ते माझ्या हातातून निसटलं. सर, तुम्ही त्या लग्नाचे फोटो मागितले होते. फोटो इतक्यात कशासाठी? एवढ्या गर्दीमध्ये तिचा चेहरा कुठेतरी दिसतच असेल. सर, प्रॉब्लेम असा झालाय
की त्या मुलीचे काहीच फोटो नव्हते. त्यातल्या त्यात हा एवढा एकच फोटो मिळाला. यात नीट नाही दिसत. हा फोटो मला पाठवा पडतो. ओके सर. एवढ्या सगळ्यांमध्ये तिला कुणीच कसं पाहिलं नाही? म्हणजे ताईचा मेकअप तिनंच केला ना? हो. मग ताईनेही कसा पाहिला नाही तिचा चेहरा? डोंट नो यार, म्हणजे ती कंटिन्युअसली घुंगट मध्ये होती म्हणे. सर खरं तर त्या मुलीचा चेहरा तुमच्याच लक्षात असायला पाहिजे ना? माझ्या? कारण तुम्ही तिच्या खरं तर त्या मुलीचा चेहरा तुमच्याच लक्षात असायला पाहिजे ना? माझ्या? कारण तुम्ही तिच्या नाही, म्हणजे माझ्या लक्षात नाहीये तिचा चेहरा. असं कसं सर? तुम्हीच ते एकदम जवळ. कोणती अनोळखी मुलगी आपल्या इतक्या जवळ आल्यानंतर आपण डोळ्यात डोळे घालून बघतो फडके? सॉरी सर, माय मिस्टेक. खरं तर ती खूप ऑकवर्ड सिच्युएशन असते. सॉरी. ऐक ना अर्जुन, सोड ना, जाऊ दे ना. मी नाही जाऊ देणार. तिने माझ्या बहिणीच्या लग्नात चोरी करण्याचा प्रयत्न केला. अर्जुन नाव आहे माझं. माझा नेम कधी चुकत नसतो. पहिल्यांदा चुकलं. आता मी तिला नाही सोडलं. बघितला? अरे 20 मिनिटं राहिले, ती साळवी काही अजून आली नाही. हो काय शेट तुम्ही पण त्या पोरीचं ऐकून तिची वाट बघत बसला. मी तिची यायची वाट नाही बघत, तिची न यायची वाट बघते. म्हणजे? अरे ती नाही आली ना तरच आपला फायदा आहे. आपली घरची समधी प्रॉपर्टी आपल्या नावावर होणार. मे आय कम इन? माझं नाव विराज नकाशे, टॅक्स डिपार्टमेंट मधून आलोय. जय राधेश्याम. साहेब कसं काय येणं केलं? चौकशी करायला आलोय. चौकशी? साहेब आपलं टायटल एकदम क्लिअर आहे. पाहिजे तर तुम्ही समजा फाईल बघून घ्या. एक बी चूक सापडणार नाही बघा. तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. गैरसमज? हा. दापोलीमध्ये बेनामी 25 एकर जागा, इगतपुरीचा मेवणा, त्याच्याकडची तर कॅश मोजायला दिवस सुद्धा पुरणार नाही. बायकोकडचे रजिस्टर्ड दागिने आणि ऑफिसच्या वरच्या मजल्यावर जो काही तुमचा गाळा आहे ना. थांबा ना साहेब, थांबा ना. वरती कशाला जाता साहेब? तुम्हाला तर समजाच माहिती आहे ना. आपण बसून काहीतरी सेटलमेंट करतो ना. सेटलमेंट? हा. ए अरे तू काय तोंड बघते? जा ना साहेबांसाठी कोल्ड्रिंक घेऊन ये. जा जा लवकर ये. मोठ्या शहाणपणात बोललीस ना त्या फुलचंदला? 2 तासात पैसे देते म्हणून कर की मग आता काहीतरी. अशी का उभी आहेस तू? सावे 2 तास दिलेत ना? अगं मग होऊ दे की. होणार, काम होणार. मी त्या फुलचंदच्या तोंडावर पैसे मारणार. साहेब काहीतरी सेटलमेंट होत असेल ना या मॅटर मध्ये? तुमचं सगळं फ्युचर माझ्या एका रिपोर्टवर अवलंबून आहे. हा मी तेच म्हणते. तुम्ही माझ्या फेवर मध्ये रिपोर्ट बनवा. म्हणजे कसं तुम्ही बी खुश मी बी खुश. ठीक आहे. टोटल प्रॉपर्टीच्या अगेन्स्ट 5%. हो हो. नाही 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 साहेब 50 लाख होते, जास्त होते ना. आता सध्या पुरते 1 लाख रुपये द्या कॅश. फक्त 1 लाख? चालेल. जर उद्या तुमच्या घरावर रेड पडली नाही तर तुम्हाला कळेलच की मी खरं बोलतोय. विश्वास आहे ना माझा. हा देते. साहेब
आता कसं पैसा म्हणेल तसं. पर साहेब ते रेड पडणार नाही याची काळजी घ्या. त्याचं कन्फर्मेशन देऊ शकत नाही हो. का? अजून तुमचा माणूस कोल्ड्रिंक घेऊनच आला नाही ना. अरे साहेब तुम्ही ते कोल्ड्रिंकचं मी त्याला फोन करते ना साहेब. राहू द्या. पण ते रेड नाही पडणार ना? नाही पडणार. नक्की? टोटल 1 लाख आहेत. गुड. चल आता वेळ खूप कमी आहे, आपल्याला लेवल करायला पाहिजे. बरं यातले 30,000 माझे आणि बाकीचं ठेव तुझ्याकडे. काय एवढे? हा पण या 70 मधले 35च तुझ्याकडे. बाकीचं कुठे डोनेट करायचे मी सांगते तुला. कसावी एवढ्याशा कामाचे 35 पण खूप आहे. एवढ्याशा वेळात एवढं सगळं मॅनेज केलंयस तू, काही सोपी गोष्ट आहे काय? थँक्यू. अगं थँक्यूचं काय त्यात? वडिलांच्या ऑपरेशनच्या वेळेस तूच तर मदत केली होतीस मला. खरं तर मीच तुला थँक्यू म्हणायला पाहिजे. झालं आभार प्रदर्शन मानून. बर अभ्यास कसा चालू आहे? जोरदार. पुढच्या वर्षी हा सुमित ससाणे खरी रेट टाकेल. नक्कीच. चल ऑल द बेस्ट. बाय. एक लाखाचा तोटा आपण भरून काढणार. ती समधी आपणा घरची प्रॉपर्टी माझ्या नावावर होणार. हा विसरायचं. त्याची काही गरज नाहीये. बोला तो बोला फुलचंद शेठ. हे घ्या तुमचे 30,000. थांबा, ते घड्याळाचं काट बघा, थांबलं असेल. सोय केली आहे पण ती कशी? कशी? अगं अगं म्हशी, मला कुठं नेशी? तुला लईच रे चौकशी. काय शेठ, तू आम खाऊ ना, गुठली कशाला गिनताय? बरोबर आहेत ना पैसे? तुला शब्दाची पक्की निघाली सावी. आहेच मग. बरं अजून एक रिक्वेस्ट वजा सूचना आहे तुम्हाला फुलचंद शेठ. पुढच्या महिन्यापासून व्याजासाठी कटकट नाही करायची बरं का. 1-2 दिवस पुढे मागे झाले तर लगेच सामान फेकायला पोचायचं नाही तिथं. नाही त्याचा लई मोठा प्रॉब्लेम होईल तुम्हाला. माझा प्रॉब्लेम? हा अहो ते बल्लाळ गुरुजी केस करायला निघाले होते तुमच्यावर. मी थांबवलं. ते लहान अनाथ पोरांवर अन्याय झाला ना की लई केशी पडतात बघा. चालेल? नाही डील डन. डन डन. शेठ अहो काय करता काय शेठ तुम्ही? ए भुसनाया, तुझा काय संबंध? शेठ छू म्हणला की पळायचं, रिसेट फाड म्हणली की फाडायची. फाड. अहो शेठ काय? बल्लाळ गुरुजी, आता निदान या महिन्याचं तरी टेन्शन गेलंय.
आणि आता तुम्ही यात अजिबात लक्ष घालू नका. पुढच्या महिन्यापासून त्याचं जे काही व्याज असेल मी बघेन. चला निघते आता. बा तू किती करतेस आमच्यासाठी? गुरुजी काय बोलताय? एवढं काय मोठं करते मी? सगळ्यात भारी काम तर तुम्ही करताय. आणि मी शिकू नाही शकले म्हणून काय झालं? माझ्या वस्तीतली पोरं तर शिकली पाहिजेत ना. आणि लहानपणापासून बघतीये ना मी, तुम्ही सगळं घरदार इकून हे ज्ञान वाटण्याचं काम करताय. ही शाळा काढलीत, यांना राहायची खायची सोय केलीत. आणि शिकले नाही म्हणून काय झालं? ही शाळा माझी पण आहे. हा शिकले असते, पण तुम्ही मला 9वीत फेल केलं ना. मी नापास केलं? तू परीक्षेला बसलीस का? एवढी हुशार होती, परीक्षेला बसली असतीस तर पास झाली असतीस का नाही? परीक्षेला बसलीच नाहीस तर पास कशी होणार? त्यावेळी जे तुझ्या हातून घडलं ते जाऊ दे. आठवतंय का गुरुजी, तेव्हा मी चोरी केली होती तेव्हा तुम्ही माझा कसा कान धरला होतात आणि काय म्हणला होतात माहिती? परत मला तोंड दाखवू नकोस म्हणून. पण खरं सांगू का, बरेच दिवस त्या गोष्टीचा मला त्रास झाला आणि अजूनही होतोय. मला माहितीये आपल्या शाळेसाठीच तू चोरी केली होतीस. हा फुलचंद आला आणि पहिल्या सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर उभ्या राहिल्या. त्यावेळेस पण आपल्या शाळेसाठी पैशाची गरज होती आणि त्या लक्ष्मीचंदच्या पोराच्या गळ्यातली सोन्याची चेन पळवलीस. खर तर मीच तुला पोलिसांच्या ताब्यात दिलं आणि ताकीद दिली होती, तुझ्याकडून वधवून घेतलं होतं, पुन्हा मी चोरी करणार नाही. तू त्याचा राग मनात धरलास आणि शिक्षण सोडून दिलंस. गुरुजी तुमच्यावर नाहीये राग, आणि पाटी पेन्सिल सुटलं म्हणून काय शिक्षण संपतं का? तुम्ही मला खूप शिकवलंय. आता कुठेही बाहेर मी कुठल्याही भाषेत बोलते, फाडफाड इंग्लिश बोलते, हिंदी बोलते, मराठी बोलते. हे काही कमी आहे का? आणि सगळं तुमच्यामुळे. आणि दुनिया तर मला शिकवते विथ प्रॅक्टिकल. गुरुजी सोडा. गुरुजी कान धरला. तुला मी किती वेळा सांगितलं की 10वीची परीक्षा तू बाहेरून दे म्हणून. देतेस का? देणार का नाही? देणार ना? देणार मी परीक्षा. देणार. फक्त आत्ताच लग्नाचं सीझन संपलं ना की नक्की देणार. परत तसं अभ्यास काय करताय? चला दंगा घरी. त्यांना पण घेऊन चाललीस का? ऐका, अरे चला इकडं. ही काय सुधारायची नाही. मदर माऊली, आता काही बोलायचं नाही, गमगुमानं खायचं. ह्यो दीपू कुठं उलटलाय काय माहित, किती फोन केल्यात. अगं तेच म्हणतीये, काय स्मेल येतोय, अख्खं गाव जमा होतंय बघ. आता गावाचं माहित नाही, पण तुझी पावडर संपवी नक्की येणार आणि म्हणणार मावशी आज पनीर केलंय का? खूप बोलतीस काय तिला? एवढं पण घराच्या वासावर नसते ती. मावशी पनीर केलंय का? हसाल काय झालं? काय जोक झाला काय? नाही तू झाली. अगं तू आलीस आणि तुझ्याबद्दलच बोलत होतो. मेरे बारे में जिखिल क्या मॅटर है? काही मॅटर नाही झाला, एक काम होत. करल का गही? अगं मावशी तुझ्यासाठी वाटेल ते करीन, तू फक्त शब्द काढ. ही पनीरची भाजी आहे ना, खाते ना. खायची नाही, आत्ताच्या आत्ता नेऊन पारसला दे. मावशी अगं पण वाटेल ते करणार म्हणली होतीस ना? हो पण खाते आणि मग देते ना. तू खाल्ल्या उरल का? जावे काय ग मदर माऊली तिला बोलत असतीस? त्या पारस ते लाड करतेस आणि हिला कचकच बोलतेस. मग
ही हायच ढबरी. ते झालंच. मामा मामा आला. आलो वे. पटकन हात धुवून घेऊन जेवायला बस. मामा लवकर ये, मस्त पनीरची भाजी केली. पारसला मी देऊन येते वाटी. ती वाटी दे त्याची. उठ आणि हात धुवून घ्या पहिली. धुते. हात कशाला द्यायला पाहिजे, स्वच्छच आहेत माझ्या. सावे जरा काम होत बाहेर. मामा अरे पनीरची भाजी समोर आहे, करू की नंतर मीटिंग. हे तुला बोललोय मी, पुढं बघ आणि भाजी का. सावी काय झालं मामा? सावे हे परस्पर धंदे करायला कोणी सांगितलं तुला? कुठं भेटला विनोद? कुठे का भेटा ना, भेटला होता स्टँडवर. सावे गेली 22 वर्ष मी धंदा करतोय, पण कधी पकडलो गेलेलो नाही. कारण माहितीये, इमानदारी. इमानदारी? हो इमानदारी. मी माझी उसूल कधी तोडणार नाही आणि कुणाला तोडू देणार नाही. तू त्या फुलचंद शेटला कशाला लुटायला गेली होतीस? 1 लाखाला, ते पण त्या विनोदला हाताशी धरून. तुला मला एकदा पण सांगावंसं वाटलं नाही? मी घालून दिलेले नियम विसरलीस? मोठी चोरी करायची नाही. हो, आणि क्रमांक 2 चोऱ्यांमध्ये अंतर असलं पाहिजे. सलग चोरी नाही करायची. महिन्याभरात एकच हात मारायचा, नाहीतर आपण कोणाच्या तरी लक्षात येतो. आणि नियम क्रमांक 3 आणि सगळ्यात महत्वाचा, आपल्या गावात किंवा आजूबाजूच्या 40 किलोमीटर अंतरावरच्या परिसरात चोरी करायची नाही. मला माहितीये सगळा तुझा भोंगा. सावे चेष्टेवारे नेऊ नको सगळं. त्या गावात मी एसटी कंडक्टर दीपक माने आणि तू सावी ब्युटिशियन, ही ओळख आहे आपली. बास. माहितीये मला. तू ह्या गावात चोरी केलीस? तुला अक्कल आहे की नाही हेच कळत नाही मला. पकडलो गेलो असतो तर काय झालं असतं? हे मामा काय बोलू नकोस का बस. जरा पण. अरे मामा मी काय करणार होते? त्या फुलचंदला मला 30,000 द्यायचे होते. 2 तासच वेळ होता, नाहीतर सगळी पोरं रस्त्यावर येणार होती. काय करणार होते मी? त्याला शब्द दिला होता मी. त्याच्याकडनंच पैसे घेतले आणि त्यालाच परत केले. त्याला काही कळलं नाहीये. तू नको काळजी करू. सावी ह्यो तुझा रॉबिन हुड अंगलटील आपल्या कधीतरी. सावी तुला देवी व्हायची हौस आहे का? जा आणि कुठल्या आश्रमात बस जा की. तू कशाला? आम्ही पण सगळी तिथं जाऊन बसतो. तू बस तिथं. सावे ह्या जगात मला कुणाची फिकीर नाही. फक्त 2 लोकांचे, एक तू आणि तुझी आई. सावे तुझ्या शाळा वाचवायच्या येडापायी सलग 2 चोऱ्या केल्या. आपण 2 चोऱ्या. दुसऱ्या चोरीला पकडलं गेलो. बावीस वर्ष. गेल्या 22 वर्षात कुणाची माझ्या अंगाला हात लावायची हिंमत झाली नाही. त्यानं धोतर भेटलं माझा.
अक्षरशः अब्रू वाचून पळालो. सावे, पाया पडतो तुझ्या. आजपर्यंत मी जे काय तुला शिकवलंय ते तर लक्षात ठेवच, पण आणखी एक लक्षात ठेव. चांगलं काम कर, वाईट काम कर, पण कुणाच्या नजरेत येऊ नकोस. कारण आपण चोर आहोत, चोर.